विक्रोळी येथे राहुलनगर परिसरात एकाच कुटुंबातील कौटुंबिक वादातून 2 जणांचा जो तो मृत्यू झालेला आहे आणि 2 जण गंभीर जखमी असल्याची बाब समोर आलेली आहे। पहाटेच्या सुमारास कौटुंबिक वादातून जे ते प्रकरण चिघळलं गेलं आणि वाद वाढला आणि त्याचं रूपांतर थेट चाकू हल्ल्यावर झालं। ज्यांच्यावर चाकू हल्ला झाला त्यांना जे ते तात्काळ घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात आणण्यात आलं होतं। यात सुनील विश्वकर्मा, त्यांची पत्नी अंजू विश्वकर्मा, मुलगा श्लोक विश्वकर्मा आणि आणखी एक मुलगा विहान विश्वकर्मा अशी चौघांवर जो तो हल्ला झाला। त्याच्यातील जे ते सुनील विश्वकर्मा आणि श्लोक विश्वकर्मा याचा जो तो दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। तर अंजू विश्वकर्मा जी सुनील विश्वकर्मा यांची पत्नी आहे तिच्यावर आणि तिच्या बारक्या मुलावर जे ते राजावाडी रुग्णालयात जे ते उपचार सुरू आहेत त्याही गंभीर जखमी असल्याची माहिती जे ती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे। सगळं प्रकरण जे ते घरातच घडले असल्याने सख्या भावाने थेट जो तो चाकूने धारदार चाकूने हल्ला जो तो सुनील विश्वकर्मावर केला, त्याच्यानंतर त्याच्या पत्नीवर आणि त्याच्या मुलावर सुद्धा केलेला आहे। या सगळ्या प्रकरणात सुनील विश्वकर्मा याचा भाऊ सुरेंद्र विश्वकर्मा आणि सूरज विश्वकर्मा यांना मुख्य आरोपी म्हणून पोलिसांनी अटक केलेली आहे। त्यासोबतच जी ती एका महिलेला सुद्धा या सगळ्या प्रकरणी जी आहे ती अटक करण्यात आलेली। ही महिला सुनील विश्वकर्मा मृत व्यक्तीची वहिनी असल्याचं म्हटलं जाते। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी 3 जणांना ताब्यात घेतलेले, त्यातले 2 पुरुष आणि 1 महिला आहे। पण ह्या संपूर्ण वादाच्या प्रकरणात 2 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। सुनील विश्वकर्मा यांचं वय 40 आहे, तर जो श्लोक विश्वकर्मा याचा मृत्यू झालेला आहे याचं वय अवघं 14 वर्षाचं होतं आणि त्याचा मृत्यू दुर्दैवीरित्या झालेला आहे। व्हिडिओ आसिफसह मी अजय माने, एबीपी माझा मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.